सद्गुरु नाही की स्वहिता कारणे संगती सांगा ना कोणता म्हणायचं हरिपाठातलं ते स्वहिता कारणे कोणता कापुराच्या वाती उजळले कापुराची वाती उजळली समाप्ती झाली मोक्ष रेखे आला मोक्ष रेखे आला साबुतान केला ज्ञानदेवा गोरी संगती संगती ज्ञानदेवा गोरी
गोरी सखती सजना हरि से जगवने आत्मतत्वी हरि मुखे मना मुखे मना मुखे मना मुखे मना मुखे मना गणना पूर्ण करी साधू बोध झाला तू निरोनिया हो साधू बोध झाला तू साधू बोध झाला तू निरोनिया कापुराची वाती उजळली धोती ठाईच समाप्ती झाली मोक्ष रेखे आला भाग्य घेण्यात ठाईच साधूचा अंकेला आज साधूचा अंकेला हरी भक्त ज्ञानदेवा गोडी संगती श्रद्धाने हरिणी सेवनी हात आदाब सेवा करायचं मग साधू संतांत बोलणं आणि व्यवहारातल्या माणसाचं बोलणं व्यवहारातल्या माणसाचं ते बोलणं मनुष्य देहातल्या प्रत्येक जीवाला बोलवायचं
इथं देहातल्या जीवाला बोलता येत बोलता येत इथं देहात जीव आहेत म्हणजे जाणते आणि मनुष्य देहातले जीव ओळखील तर ओळखते असं मनुष्य देहामध्ये काय आहे सामर्थ्य दिलेलं आहे ईश्वरानं तो चांगला आहे तो ईश्वराला आवडलेला आहे पण त्या वाटत मी ईश्वराला आवडलो नाही कोणाला अरे ज्या मनुष्य देह मिळाला त्या ईश्वराला आवडलेला नाही इतकं कसं बघ साधू संतांनं सांगितलं की तुम्ही ईश्वराला आवडले कारण ईश्वराला वैकुंठातला जीव सुद्धा तितका आवडला नाही जितका मनुष्य देहातला जीव आवडलेला आहे याचं कारण त्याला बोलता येतं त्याला मुक्त होता येतं त्याच्या आवडीप्रमाणे ईश्वराला आवडतं की तुम्ही मुक्त व्हावं कारण तुम्हाला अक्कल दिलेली इतर देहातल्या जीवाला अक्कल नाही त्याला खरं सारासार विचार करावा सगळ्या जीवाला मनुष्य देहातल्या जीवाला देवाचं नाव घेता येत आणि सगळे नाव मूर्तड असत देवाचं नाव घेत नाही सगळ्यात चांगलं देवाचं नाव असत आणि सगळ्या माणसाचे नाव खोटे हे माणसं देहातल्या जीवाला ओळख नाही मनुष्य देहातल्या जीवानं कोणाचंच नाव मृत्युलोकी आवडते परी मृत्युलोकी आवडते मृत्युलोकी आवडते नाही एका हरी नामे नाही एका हरी नामे नाही एका हरी नामे देवाच्या नावा इतकं काहीच आवडत नाही आणि खरंच त्याला मृत्यू लोकातल्या मनुष्य देहातल्या देवाला सगळं कळतात आणि देवाचं नाव मी घेता येत पण ते कोणाचं नाव मनात ठेवतो कोणाला साधू संतांना सांगितलं तुकाराम महाराजांचं देवाचं नाव वराचं नाव मुर्दाड बापाचं नाव मुर्दाड म्हणत ते त्याचं काय नाव घ्या मग देवानं देवाचं नाव त्याच्यानं मन शुद्ध होत असतं म्हणून साधू संत सांगतात संत म्हणजे त्याला जीव आवडतो त्याला संत म्हणा काय आवडतो काहीच आवडत त्याला फक्त देव सध्या देव कुठे आहे कारण तुमचा श्वास कोण चालवला तुमची बायको का मग तुमचा बाप मग तुमचा पुढारी कोणता देवचा देव देव झालं कोणाला ध्यानात ठेवलं तुम्हाला जिथं मूर्ख असताना कोणी ठेवलं त्या का दुकानातल्या पैशानं का सासऱ्यानं तुम्हाला जिवंत कोणी ठेवलं कोणाचे जास्त वाटत का शाबास
सगळ्यात मूर्ख आहे म्हणून देवाचं नाव आवडे काहीच आवडे नाही का आपण जीवन कोणामुळे आणि कोण आवडलं बाई त्या नवकरी काय आवडलं त्याला म्हणावं त्यानं आपणच आपण पाहू मग आपल्याला कोण आवडतं मग आपण कसे कधी मूर्ख मनुष्य ध्यान म्हणजे सगळ्यात चांगला कोण मला दुकान आवडतं मला मला गाता येतं मला माझी फार चांगली ताल आहे हे ताल छान आहे पण सगळ्यात कोण आवडतं तुला तुझी तर कामू नये नाही फुकट गाडीत बसल्या म्हणून मनुष्य देहात आलं की त्या आपल्याला सगळ्याला मनुष्य देह आहे आणि ओळखली आहे शहाणे आपण बुद्धिमान आहेत ते आपल्याला देवाला आपण आवडले आणि देवानं काय सांगितलं की पण आपल्याला देव आवडत होता आपल्याला चित्र कामून देवा आणि आवडत होतो कोण आवडव सगळ्याला कोण आवडव देवा देव आवडल्यानं मन कसं होईल पुन्हा चित्त होईल की ते मनात तुम्हाला असं कळेल ते शुद्ध होतात की तुम्ही देव देव होई दे दे देवाचे निवडून आले का नाही कोणाची अरे तुम्ही विचार करावं की आपण जिवंत जाऊ नये आपण जिवंत कोणामुळे जास्त हुंडा मिळाला मग आपण जिवंत कोणामुळे कशामुळं आपला श्वास चालव कोण श्वास चालव म्हणजे आपल्या जवळ येत किंवा देवामुळेच आपण कपडे घातल्यावर काही इस्त्री केल्यावर कशामुळे देवा आपल्यात आहे तुमच्यात देव नाही का रंग्यात देव आहे त्याच्यामुळे दादा काय लागले तुमच्यात देव आहे का नाही कशामुळे तुम्ही चांगले वागा म्हणा तुम्हाला वाटतं का मी चांगला आहे देवाचा आवडता आहे आणि देवाची आवडते नाही म्हणजे सगळ्यात कोण चांगला आहे देव देव चांगला आणि तुम्ही काम नाही चांगले शास्त्र सांगते तुम्ही शरीराच्या नादी लागले मनुष्य देहात देव कोणाच्या नादी लागले चिरडुटाच्या नाही तर
गेलेला जाता याच्या नादी आणि ते पर्यायच्या कशाच्या ते पर्याया कापाड चिरगुट असे गुरुजींची भाषा होती. मग तुम्हाला चिरगुट असं वाटतं का? आणि तुम्ही शहाणे आहेत का? मग तुमचं तर अशा रीतीने तुम्ही विचार करा की देव चांगला आहे आणि देव चांगला आहे त्याला काय माणूस म्हणा नाहीतर त्याची काय म्हणून द्यायचं तर म्हणून द्या आणि ते होते. म्हणून तुम्ही कोणा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा येची माझी सत्यवाचा येची माझी सत्यवाचा येची माझी बोललो मग माझं कोणतं बोलणं खरं आणि कधी मधी बोलतो वास्तविक हेच माझी खरे बोलणे आणि बाकीचं सगळं खोट आहे. सगळं बोलणं सगळं शिक्षण सगळे साडी सगळे बोल सगळे खोटे कारण देव नाही आणि देव आहे का आणि मी कोणाचा आहे हे तर माझं खरं बोलणं आणि बाकीचे ऐकून का माझं मी माझं बोलणं ऐकू नका. देव माझा आहे आणि मी देवाचा आहे हे मला माहित आहे कारण मी माणूस आहे. म्हणून महाराज आपल्याला सांगतात की देव माझा मी देवाचा हे ती माझी सत्य. म्हणून माझं खरं बोलणं कोणतं का मी माणूस आहे हे माणूस आहे. माझं बोलणं शिकवलेलं आहे माझ्या कायद्या सोबतीने भोगल्या माऊली मग हे जे माझं नाव आहे ते खरं का खोटं आपणच सांगा. मग आपलं नाव कसं आणि अमर हा अमर तुम्ही अमर आहात मर नाही राष्ट्रीय तुम्हाला काय झाले? अरे तुकाराम महाराज म्हणजे तुमच्या भाषेत की तुम्ही अमर आहे आणि ते तुम्हाला काय वाटतं? नाही तुम्हाला वाटतं मी कोण आहे तर माणूस आहे. देवची बरे देवची बरे देवची बरे देवची बरे देवची बरे देवची बरे
डोकं, हे हात, हे पाय, हे छाती, हे पोटात काय काय भानगडी असतात त्या तुम्हाला माहित नाही होय? माहिती इतकं माहीत असताना तुम्हाला ज्ञान नाही का? पण हे चांगलं आहे का? बरोबर चांगलं आहे, जवळची जवळ गध्याला नाही काढायचं, कारण त्याला अक्कलच नाही. आणि तुम्हाला आणि मग तुम्ही याला चांगलं बरं, तुम्हाला बरं वाटलं का? त्याच्यावर बायको पाहायला गेला नाही, पण त्याच्या का बायको पाहायला गेला का तो द्या करता म्हणून तो तुला होता. मग तू तुला ओळखायची पहिली पद्धत न म्हणा देह माझा ऐसा, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा करेल, मग भरवसा करेल, भरवसा करेल, मग भरवसा करेल, मग भरवसा करेल, तुम्हाला कळे की हे देह काही चांगलं नाही, माझ्यासारखं कुठे त्याला काय कळवत कोणता आणि ह्या घाला आणि काळ्याचं रंडीला नाही, रंडीला तुला देह चांगला वाटतो, हे चांगलं नाही विचारायला बरं. त्याच्या नावानं टाळ्या वाटायला गमन का? हा वाटा टाळ्याचा तर महाराज आपल्याला सांगतात की तुम्ही चांगले आहात, पण हे नाही, हे तुम्ही वाढलं हे तुम्हीच लक्षात घ्यावं. ते हागर हागर तुमचं आहे का? नाही या तुम्ही का तुमचं आहे? हे खरं आहे का नाही? आणि तुम्ही कोणते? तुम्ही वार आहे न भूमी न तोयम न तेजो न वायू न वाम न तेजाम समोह अनेकांची कल्पना तदेव वसिष्ठस्य देव. मग तुम्ही देव नाही का? असं भगवान शंकराचार्य सांगते. तुम्हाला माहित का? बरं त्याने सांगू केलं सांगू तुम्ही शहाणे माणसं. मग तुम्हाला कळलं पाहिजे ना तुमच्या चांगपणानं का चाललंय कॉलेजमध्ये बोंबलं मरायला कुंडली तुमच्या द्या करायला तुम्ही भजन करायला होता का शाळा जायला होता? कॉलेजमध्ये ऐका
पाठाला कधी आला अरे कधी त्यानं ध्यानात देह जाईन मग आपल्याला काय तुकाराम दादानं सांगायला पाहिजे का आपल्याला नाही कळत का अरे पण तुला अकल नाही का ते नाव कोटरे नाही पण आपण खरं मानायलो का खरं मानायलो का खरं आहे म्हणजे सगळे बांधते पैसे कमी आले म्हणजे काय होत मग माणसाला सगळ्याला सरकारी नोकऱ्या वाटत तर पैसा जास्त महत्वाचा आहे का देव जास्त आहे का तुम्हाला बऱ्याच आली असतात सगळ्यात चांगल्यात आली बऱ्याच आली आहेत का मग तुमच्या बरायच्या त्या तुला मशीन चांगली चालवता यायचं शिकवलं काय 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 शिकवलं हे नाही आधी शिकवून हात देह केला दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख म्हणजे काय होईल त्यानं पुण्य करणाऱ्याला नाही दिले तुला दिले बघ पुण्य करणाऱ्याला हा देह नाही दिला स्वर्गीचे अमर नाव घेतल्यानं तुझं मन निर्मळ होईल आणि एकमेकाचं नाव घेतल्यानं मन
म्हणून काय करायला तू आणि काय केलं घ्यावा म्हणून काय रे मदती दगडा कैचे हत्ती मोबाईल त्या केवढ्यात आहे तुम्हाला नाही आणि हे देह केवढ्यात नाही कोणताही मोबाईल काय संसार मोठा मुर्दा आहे संसार राहू द्या ना परंतु मुर्दा म्हणा संसार काढायचा का नाही ठेवायचा पण त्याचा उपयोग करायचा साधू संतांना आपल्याला देवळ काय तुम्ही देव तुम्ही शरीर का हे तर बळे तुम्हाला माहित आहे एखाद्या वेळेस गध्याला माहित नसतं पण तुम्हाला माहिती आहे आणि उगत हाडामासाच आहे तुम्हाला माहित नाही होय आणि तुम्ही उगत मागचं म्हणायला लागले काय मी म्हणायले माणसं मोठे शेटन कोणते कायचे काय नावं देतात तुझ्या नावं खूपच बोलायला लागले बावळत चालू सत्य चालते देह काय आहे भ्रम आहे भ्रम श्रिया देहाचा विठ्ठल देहाला जाणायला लागला तर पीठ मागणायला का तुझ्या आकलीनं देह कल्पित आहे काय नाही म्हणलं लोक काय म्हणते त्या भोगऱ्या तात्यातून दोनच जाते आणि दादानी त्या तुम्ही शहाणे असे का त्यावर सोडायला लागले बँकेत टाकायला लागले आणि ते बँका बी राहिला तुम्हाला माहिती लोकांना सांगतो चालले म्हणून आपले आपण करा सोड लवकर आठवा का त्याच्यात गुंग व्हा माणसं काय व्हायले गुंतलो या संसारे
मग आता माझी करी चिंता. मग चिंता करायसारखी परिस्थिती आहे तुमची नका. आमच्या इथं फुटल्याचे चिंता आहे. पुन्हा वर पावसात बी लावायचं. गाड्या बी करायचे. बालं बी लागायला आकडे बी करायला. आणि काय काय ती लावाय बी लागे गाड्या. कोणत्या पांढऱ्याच्या साला काळं बी लावायले. सगळं निघालो. सध्याचा काळच तसा आहे. ऊन खेळे असतात. जो आपला मूर्खपणा पाहत नाही. सगळ्याचं मूर्खानं मोठं देणे ना पैसे खाऊ खाऊ. पैसे खाऊ खाऊ. नाही का त्या सगळ्या निवडून येणारा पैसे देते का नाही यायला. बघा ते पैसे खाऊ खाऊ काय झालं. तुम्ही पत्र दिले ते निवडून आले पुन्हा गेले. जय 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 हे बी मारायला हे बी मारायला. वारे वा माणसं माणसं आहे काय घडे बरे असं वाटतं का. आम्ही समजाचा बोधळ दावे बोधलीला मद सांगाते त्यांनी काय केलं अवतार घेतला. कशा करता तुम्हाला वाटाला लावण्यासाठी. म्हणून हा ब्रह्मधर्षी खांबे का माती खांबे का माती
इतकं काय कळत नाही का माणसाला लय दाखल लागते काय याला खाबे का माती हे काय कांबे का माती म्हणून ज्ञानोबा काय सांगते देवे कसं तुम्हाला लक्षात येऊ शकतात की समजा एखादं दुःख सोन्याचं केलं या कांता नाही डुक्कर घेत एवढ्या सांगते पण तुम्ही नाही का हे डुक्कर वाटत ना तुम्हाला वाटत हे मी आहे हा तुमच्या माईचा त्याच्या गाठीचा कल्पना आणि तुम्ही ओळखता ओळखलं ओळखायला पाहिजे की तू कळालं कोणला कळालं तुम्हाला जो मुद्दा आहे हे कळालं तुम्हाला नक्की आणि हे भरम बरं का काय नाव काय हे बजा घे बजा घे काय रमे मग हे लक्ष पण भरम आहे का खरंय शिक्षण झालेले किती झालेले शिक्षण 12वी का 13वी एम.कॉम फायनल इकडल्या बोर्डाचे सांगते हे शिकलेले बोल आहे हे काही तपासलेले बोल नाही आणि ज्ञानोबा आहे ते बोल आहे तपासलेले म्हणून ते आपल्याला सर्वांना सांगायले की हे बरोबर नाही काय ब्रह्मधरीशी आले हाता मग काय कर विठ्ठल म्हणा कार्य वाचा असं लक्षात ठेवा मग संसार आहे का भ्रम आहे आणि तुम्ही कसे हे भ्रम आहे आणि कोण धरला खरं धरलं का भ्रम धरला म्हणून महाराज सांगतात आपल्याला की या देहात तुम्ही भ्रम धरला कसे आडवा यायला तुम्हाला भ्रम धरला तुका म्हणे तुझी खरा तुका म्हणे तुझी खरा तुका म्हणे तुझी खरा ये बाबूराव सारा ये बाबूराव सारा ये बाबूराव सारा असं तू लक्षात घे इंद्रियाला तर काही कळत नाही शरीराला काही कळत नाही त्याला ते मुक्त जाऊ द्यायचे शरीर इंद्रिय कापून जाऊ कळाला तेव्हा कोंबडल्या मग इंद्रियाला कळत का
चष्मा लावून द्या कानात डबी घातल्या पण कशाला का अरे कळतच नाही त्याला हे तुला कळून घे आणि तुलाच कळत त्याच्या इकडे काय पाहिला येड्या पाहिजे पण इंद्रियाचे दिने नरदेहातल्या जीवानं हे ओळखायला पाहिजे का नरदेहातल्या जीवानं भरकायला पाहिजे एकमेकाच्या संगतीनं भरकायला पाहिजे मग आपण भरकायला एकमेका बोलवलं आपल्यामुळे आपण बी काय पाहिजो आणि दुसरे बी काय काय आणि साधू संतांच्या संगती संताते संगती संतांच्या संगती काय व्हावं आपल्या इंद्रियाचा आपण आपल्याकरता उपयोग करावा आपल्या इंद्रियानं मनानं बुद्धीनं आपण परमात्मा बुद्धी निश्चय आत्मज्ञान बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपावे आपण ब्रह्मविस्ताराचे असं तू परमात्मे तो वासुदेव आपल्याला भोरदाय आणि या बायानं ठेवलेल्या कल्पना आहे आणि त्याच्यामुळं आपण सगळे काय काय राहिलं तर तुम्हाला माहित कोणी बायकात आलं कोणी नवरी पाहिजे आणि कोणी देऊ पाहिजे काय काय झालं कोणी काय करायचं काय काय धोंड्या घ्या काय ना तुम्हाला मग इकत काढण्यात पाया आणि ते पोरीचे बाप पोरीला जेव्हा त्यांच्या रामाना का आणि बोलायला म्हणायचं भजन गाडीचे आले मग देवाचं भजन चांगलं का वाटा काय
वाटत जायला का तुमच्या झाल्या का नाही वाटत तर देव चांगला कारण देव मरत नाही देव दिसत नाही तुम्ही देवे भाईकडे देव भाईकडे देव आहे म्हणजे गवळी एक बापी दुधवी केला गवळी आता कसा गवळी हे काय हेवी करायला आंबरीश्याने बघता कारण त्याच्यामुळं सरकार पैसे घेऊन मतदान करून घेऊन असे सगळे झाले देव आवडे झाले का पैसे आवडे वा रे वा काय करणार हळला संकट ढळला काही परंतु सगळे भक्त कोणी पुण्याचे देवाचे भक्त आहेत पुण्याचे भक्त स्वर्गाला जाते आणि देवाचे भक्त देवरूप होते समजा ते संगती रामकृष्ण वाचा रामकृष्ण वाचा कृष्ण वाचा रामकृष्ण वाचा आत्मा तो शिवाचा राम जप आत्मा तो शिवाचा राम जप आत्मा तो शिवाचा राम जप ते शंकर आहे ते स्मशानात जाते कारण स्मशानात भेटत लोक भेटायला म्हणून ते काय करते आत्मा द्यायचा शिवाचा जप मग शिवाचा जप केल्यावर काय होतं शिवरूप होत आहे तर त्यांच्या लक्षात येतं ते आपणच पाहू का परमात्मा त्यांना कळतो त्याला अगोदर कळत नव्हता मग आत्मा जो शिवाचा कोणता जप आज राम कोणाचा जप करते शिवाचा आज शिव कोणाचा जप करते आणि एकमेकाच्या नादी लागते आणि आपण सगळ्या आपल्याला कोण चित्त ठेवतो देव आणि त्याच्या आपण लागत नाही कारण आपण माणसं पण ते माणसाची आवडात असून भ्रांत अशा अवकाशाने म्हणून साधू संत सांगतात एक बोध व्हावा म्हणून हरिपाठाचा साधू बोध झाला साधू बोध झाला तो निरुनी गेला 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 आईच पुराणा अनुभवा
आईचं मुरवला आईचं मुरवला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा साधू बोल झाला पाहिजे बाजू बोल नको त्या बोलण्यानं बाधा होईल असं नको जास्त कमवा देव मिळवा नका असा देव आला देव मिळवायचा का आहे आणि वाटायला माणसं वासुदेव म्हणून ज्ञान प्रताप गेला कशामुळं शाणे होते ती ऐकणारा शाणे आणि त्याला ताबडतोब बोध होता ते मी परमात्मा आहे तसं तुम्हाला वाटतं की मी काही चिरगुट नाही एखाद्या वेळेस ती गोष्ट वेगळी पण तुम्ही चिरगुट नाही ऐका लाल हिरवे पिवळे पांढरे चिरगुट ते तुम्ही नाही मग असं तुम्ही तुमचा विवेक करू शकता की तुम्ही का चढवली नाही तुम्ही फोटो कशाचे कपड्याचे काताचे सगळे तुमचे फोटो त्यांच्या बघा म्हणून लक्षला लावून राहा तुमच्या मनात मी बोलायला लागलो ते कळायला मग तुमचं मन नाही का दिसायलं का मग काकाऱ्यासारखं बाहेरच्या कोणत्या पदार्थासारखं पण आता नाही काहीच नाही का माहीत नाही नाही का आहे पहिल्यासारखे का आम्हाला खरं आहे का होत आहे आमचं हा काय खरं ते आता इतकं दिसायलं ते खरं आहे आणवत खरं आहे इकडचं चॅप्टर ना माना मग दोन्ही खरे आहेत का गाव खरे नाही तर पहिल्यासारखे नाही का पहिल्यासारखे पहिल्यासारखं कोणाचं शरीर आहे कोणाचं मन आहे
अरे आज तुम्ही माझं लेट नाही कशी असे खूप तुम्हाला कळालं आणि कोणाला कळालं तुम्हाला मग तुम्ही तसे आहेत का पण तुम्ही नाहीत का हा कसे आणि नाही पण तुम्हाला कळत मग तुम्ही मरेल का खरे बरे पाना रे खरे पण मर्यासारखे दिसणारे नाही आणि मर्यासारखे मन बी नाही मनाहून आणि शरीराहून वेगळे मी वासुदेव वासुदेव येतो आता आधी ते म्हणते तुम्ही गेले आणि तुम्ही काय म्हणता ते तुम्हालाच नाही तुम्ही काय तुम्हाला म्हणता हे तुम्हाला आणि साधू संत तुम्हाला काय म्हणते जनिवानी काही भाव घ्या भाव वाढल्या काय कपड्याचे भाव वाढली पहिल्या 1700 व्हायला हळू म्हणजे कसे मूर्ख झाले जास्त मूर्ख झाले ज्यांना देवी अंतरणारे सारखे म्हणून ते म्हणून सारा सार विचार म्हणून देवाचं चिंतन करा देव दिसणारा आणि आठवणारा नसतो दिसणार डोळ्यानं आठवणार मनानं काय दिसणार कशाने डोळ्याने आठवत कशात आणि मन कडे काचे
येडे का नाही मग म्हणा तुमच्या पोराचं नाव तुमच्या बापाचं नाव जे आहे का नाही बदलतो तुम्हाला पोरग आहे का नाही मला माहिती पण तुम्हाला बाप बघा तुमचा बाप देव आहे आता तुमचा बाप कोणता आहे आता आहे त्याच्यामुळं तुम्ही काय असं तुम्हाला माहिती आहे तुम्ही माणसं आहे तुम्ही काय शिंगावाले थोडे शिंगावाले का तुम्ही मग तुम्ही आखलीवाले आखलीवाले तर आकल शिक्का करणार आकल शिक्का करणार वावरे घेणं परंतु तुम्ही खऱ्या तुकाराम महाराजानं तुम्हाला त्या सांगितले तुम्ही थांबले हे याच्या वांगल्याच्या नादी लागले का तुम्ही वांगले वांगल्याच्या नाद लागला तुम्हाला वांगल्याला पण गती नाही म्हणून तुम्ही भजन करीत वाजणारे मी भजन करीत आणि चालले बघणारे मी भजन करीत नसते त्याची बी चाल पैसा करत म्हणून देवाकडे त्याला साधुबोध म्हणावं साधू नाही साधुबोध म्हणून साधुबोध झाला साधुबोध झाला साधुबोध झाला साधुबोध झाला तुम्हाला स्वप्न पडतं आणि जाग झाल्यावर त्याला आठवता आणि तुम्हाला ते मोठं वाटतं काय तरी स्वप्न पडतं तेव्हा खरं वाटत आणि जाग झाले ते आठवत आठवत कोण स्वप्न प्रत्यक्ष होत आठवत प्रत्यक्ष तवा होतात दाखवतात तुम्हाला ते हात खोट असून खरं ते हात दाखवतात तुम्हाला कोण तवा तवा पडत ते काय साधं सुद्धा पडतात तुम्हाला हात दाखवताय का नाही आणि मग त्याने हात दाखविला तुम्हाला आठवतो तवा झाल्यावर तुम्हाला आठवतो ते खोट होत बरं का खेळ मारले आपल्याला आता कोणाला चांगलं होत असत परंतु तरी त्याला वाटत चांगलं नाही झालं खोट चांगलं हो स्वप्ने ते सुख दुःख फाडे काय जागृती तो नाही सात भाऊ होळी ज्ञान बरं आहे मला आठवली मी काय वास्तविक ते काय म्हणजे स्वप्नीचे जे सुख दुःख झाले काही जागृती तो नाही सात भाव म्हणजे जागर झाल्यावर तुम्हाला खोटं वाटतं का नाही ते
का कमीला नाही वाटत काहीच नाही वाटत तुम्ही कमी पडले असं ते वाटत नाही आणि जास्त चुकलं असं ते वाटत नाही द्या स्वप्न खोट ना मग खोट कव्हा झालं झाल्या करत तसं त्या ह्या डोळ्यानं खोट आणि हे डोळे वाटल्यावर हे बी खरं आणि हे खोट तसं जर वाटलं वाटू शकते तुमची जरा ध्यात्या द्यावा याला खरं मानायची काय लागली आपल्याला द्या मग यत्नाला पाहू म्हणून साधू संत सांगते तुम्हाला की द्या स्वप्नी जे ज्ञानेश्वर ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे जय गायला असा साधू बोलणे हा काय आहे साधू बोल कोणी म्हणते ते बहादूर बोल ते कोणता बोल आहे वागणारा बोल हे औषध घेतलं तर जास्त दुःख आहे म्हणजे वागलं ते म्हणजे गमून घेतलं मला यायला सांगितलं ना याच्यावर आली विश्वास ठेवा कोणावर विश्वास ठेवा संताचे पायी संताचे पायी हमारा विश्वास संताचे पायी हमारा विश्वास भाविदास झालो भाविदास झालो भाविदास देवाची नाही जास्त कृपा कोण देवाचा कृपा कधी त्याचा स्वभाव आहे देवाचा स्वभाव तेव्हा लग्न लागल्या मारा माझी कमी नाही का त्याच्या अंगात कसं काय आलं मुद्दा ठेवून मी असं कसं काय करावं काही करू नये देवाला शरण सगळ्या प्रकारचं बरं होईल पण देवानं बरं केलं म्हणजे देवच देव काय करतो आणि इकडे दागे लागले तर ते काय करते देणार पण इकडं मी त्याला देवाच्या नादी लागाव आणि आपण बी कोणाच्या नादी लागाव मग काय होत बघा आपण देवाच्या नादी लागलो तर भ्रांती जाते पक्की भ्रांती जाते आणि आपल्याला वाटतं आपण निराकार देव अव्यक्त निराकार नाही मग साधू संत तुम्ही हरे हरण करणारे जे काही संसार दिसायला लागला जसं तुम्ही याच्या शरीर पाहायला लागले ते नाही दिसत पण नाही आणि हे पण याला हे आहे समजायची आपल्याला आपल्या दृष्टीनं काय झाले बघा आपल्याला आपली दृष्टीच नाही
मग आपल्याला कळत का नाही डोळ्यानं कळत नाकानं कळत कानानं कळत जिभेनं कळत काटाऱ्यानं कळत कळत नाही का आपल्याला कळत हे त्याला कळत का आपल्याला कळत आपल्याला जे कळत त्याला कळत जस लाकूड त्याच्यामुळं जळत ते लाकूड असत का लाकूड त्याच्यामुळं जळत कशामुळं बघा अगदी वेगळा असत कशापेक्षा आता याच्यात चपटी वेगळी गणी नाही तर एखाद्याला बायकोला ठेवलं सोंगार ते सोंगार कापून ठेवलं त्याला झोप नाही ती शक्ती याच्या त्याला आणि तिला मी कळत नाही आणि तुम्हाला तुम्ही भारी आहेत का हे भारी नाही ना मोबाईल भारी एवढ्याचा मोबाईल काय भारी आहे मग सगळ्या महागड आठवो मोबाईल घ्यायचा मग श्वास लागवायला लागला अवघड आहे का मग आता ते नाही तुम्ही देवाला साधू बोल घ्या मग काय होईल तो राहणार नाही तुम्हाला घेणार करणार नाही आणि तुम्हाला आल्यानंतर भरम नेतो काय तुम्हाला मी मनुष्य मरणार आहे ही गोष्ट म्हणून साधू बोध येते त्याच्या लक्षाला घेणारा का बोध नाही लक्षाला घेणारा का बोध असतो त्याचं बी ऐकतो आपण आणि ऐकावं वाटलं तर कोणतं गीत आहे का काय करतो सगळे झोप घ्यायचे का त्या पाठी साधू बोलतो साधू बोल झाल्यानंतर तर त्याप्रमाणे आपल्याला आपल्या निराकारपणाचा बोध झाला तर तो म्हणत राहत नाही कारण बोध कशात होणार मना कोणता का होईल नाही बुरदा आणि बोधा चौथी ठराव कुठं होतो ना आणि मन कसं डोळ्यांना दिसणार आहे का मग नाही का कोणाला नाही आणि कोणाला माहिती मन आहे का त्या खोट्या संसाराची छापी खोट्या संसाराचे खोटे छाप
खोटं संसार आहे इतके मोठे पायान मागं वरते कुठे नाहीत का तर हे मरते का नाही नाही आमचं म्हणून नाही म्हणजे काय म्हणून या का त्याला मानित असं माणसाचं सांगणार हो का मग माणसं काय माणसाप्रमाणे वागत माणसं माणसाप्रमाणे वागले तो मुक्त होते ते साधू बोले बनून अशा आधी त्यानं जो बाजू बोले ते कशावर त्या द्या बरं पंधराचं ही उन्हाळ्यात बघा संसार तिकडतो का तुम्ही ते पुढ्या ना तुम्ही आज देवाचं नाव घेतलं की तुम्हाला देवपणा उघड होतो का देव भेटत तुम्हाला अरे आपण असे असताना सुद्धा देव असतो पण भेट आपल्याला कळत नाही का देव नसतो आणि प्रत्येकाला वाटला अरे तू कसा तू जगायला देव तुला दाखवायला देवामुळं तू आता जगायला का नाक चांगलंय ब्लड प्रेशर चांगलंय का कशामुळे चांगलं देवाची इच्छा आहे देवाची इच्छा आहे की तू मरू नये आणि तुला तत्काल जेवण बघा असं साधू संतांचं देवाबद्दल ओळख आहे देवाची कोणाची ओळख आहे देवाची ती देव सगळ्याला दाखवायला म्हणून विठ्ठल रामोचे देव विठ्ठल शुद्धे विठ्ठल म्हणजे देवामुळं मी जगायचा विठ्ठलामुचे जीवन म्हणजे आमचं जीवन म्हणजे देवामुळं तसं ज्योत मंत्री वातीमुळं येतात अग्नीमुळे ज्योत कोणामुळे मी कोणामुळे मला कळायलं आणि देव करणे स्वरूप आहे म्हणून साधू बोध झाला रोडिया केला टाळीचं मुलाला मग तुमचं मग उरून जात पण उरत का तुका म्हणे मग मुरे मग देव रे मग उरलं पाहिजे जमीन वाहून गेली पाहिजे पाणी मुरलं पाहिजे माती वाहून पाऊस पडला पाहिजे वाहून खडक उघडं पडतं
पाऊस पडल्या आणि उरला पाऊस वापसा ठीक आहे मग पेरता येत मग हे साधू संतांचे बोलणे ते काय आधी पाहिजे आपल्या मनात बोलले पाहिजे रूप आहे आपल्याला म्हणून आईचं मुलाला कापुराच्या वाटी उधळल्या कापुराच्या वाटी उधळल्या कापुराच्या वाटी उधळल्या कापुराच्या वाटी उधळल्या आई समाप्ती झाली समाप्ती झाली आता तुम्ही लक्षात घ्या ज्ञानोबा राय कापसाच्या वाटी नाही हे वर्मय काय रोज आपण ते कोणत्या वाक्य तुमचं मन कसं झालं पाहिजे कापुरा सांगते कापुरा त्या वाटी साहित्य वाटी का कापसाच्या वाटी का उरती नाचल्यावर काही काळ्या वाटी मग अशा वाटी उरल्या की जन्म घेतला आणि मुरल्या जेवत वाटी उरल्या जन्म भेटत आणि वाटी उरले की जेवण बंदच राहणार मन हे राम झाले 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 देवा तुझे कैसे निवृत्ती से आले मन हे राम झाले मन हे राम झाले आपल्याला राम या देहात करता येत काय या देहात पुरुषार्थ करता येतो याच्याकरता हा देह आपल्याला देवे दिला देह साधू बोध झाला तो रोनिया खेळला तो खेळला का फिरला खेळला म्हणजे थांबला प्रवृत्तीशी जिंकून कैसे निवृत्तीची आहे म्हणजे थांबलं ते का मेलो त्याला देवाच्या घरी साधू संत असं म्हणत नाही म्हणून ज्ञानेश्वरी गाथा एकनाथी भागवत हे लक्षात वाटलं पाहिजे त्या जेवणानंतर भाकरी खाल्ल्या पाहिजे गाडी भाकरी एक बाऱ्या घालून पाहिजे पुन्हा दुसऱ्या बाजूने भाकरी काय वेळ झाली काय पाण्यात केला ते भूक केला मग असं साधू बोध झाला रोनिया केला काही कापुराच्या वाटी उजळला कापुराच्या वाटी उजळला समाप्ती झाली
त्याच्यानं काय झालं मोक्ष रे आला भाग्य विरटा आला भाग्य विरटा मग आपण ज्ञानोबर राहायचे आणले आपण कोणाचे आणले वारकरी संप्रदाय ज्ञानोबा रायाचे का ज्ञानोबा रायाचे ज्ञानोबा राय विद्यालय का विद्यालय ते विद्यालय साधू संतांचं जे आहे पंढरपूर हे काय त्याचं हे सगळं मोठमोठे सरकारी काय विद्यालय कारण भरात व्हायले तर मागचं मारायले अंगठेलं मरण मानायला लागले असं शिकायला आणि पैसे चावडायला लागले मोक्ष रे खेळाला भाग्य वेणटाला राजूदान गेला हरी भक्त ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेवा गोडी संगती सजते ज्ञानदेवा गोडी संगती ज्ञानदेवा गोडी संगती ज्ञानदेवा गोडी संगती ज्ञानदेवाला घोडी आली संतांच्या संगतीने मग संतांच्या संगतीनं काय होते सगळं हरिवर हरी दिसे जनी वनी संतांच्या संगतीत आपल्याला काय ऐकायला भेटत आपल्याला असं ऐकायला भेटत की हे देव आहे सगळे माणसं आहे गणपित माणसं काय हे कपडे का कापूस काढाई कापूस हे काय बारीक बारीक ड्रेस आहेत का कापूस तुमच्या तर आचार्य नाम ज्ञानदेवा गौरी संगती सजनी हरी स्वतःवी सगळे मी काय वाटत माणसाचे ध्यानात कशाला ठेवायचे मग ते आता तुम्हाला मोठा मी सांगितलं काय करतो मला वाटतं उत्तर ध्यानात ठेवावं का सगळे काय धोरणाने सगळे उत्तर विना काय कारण कशाला ध्यानात ठेवाय सगळे कशामुळे सगळे जग भ्रम आहे का जेडे पंचमूर्तात आहेत का भ्रम आहे असं साधू संतानं आपल्याला शिकवलेलं म्हणून भ्रमधारी याने हाता विठ्ठल मन गाडीवाल्या पडोनी जाईल खेळीवर म्हणून साधू संत सांगते मोक्ष याला भांगेली तुम्हाला मोक्ष प्राप्त तुम्ही मोकळे व्हा तसं तुम्हाला गटारा प्रतिबिंब दिली मग ते प्रतिबिंब सूर्याचं तकवाड्यात सूर्य आलोच होता आणि हे कापून आलो
पाणी का हलतं ते बी हलतं. वास्तविक हलता का दाती मोठी का पण घटील आदित्य रवी आपण टक्क्यात घेऊ शकता कारण मागतोय म्हणून सर्वांनी साधू संतांच्या ग्रंथाचा अभ्यास करावा आणि विकतचा अभ्यास कधी घ्यावा कोणता संसार करू नये का संसार करू संसार निर्वाहाचाही आग्रह नाही पण ते कल्याण होत नाही त्याला मग त्याच्याकरता देवाचं चिंतन करायला देवाचं चिंतन साधू संतांनं आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून मोक्ष रे खेळाला भाषेविषय साधूचा ज्ञानदेवा होळी संगती सगळी मग कशा हरी दिसे मग हरी नाही का तुम्ही हरी नाही का वनात हरी नाही का परंतु तुम्हाला काही वाटत तसं वाटत तुमच्यामुळं तुमच्या एकमेकामुळं असं काहीही वाटत बघ अशा रीतीनं साधू संतांच्या संगतीत म्हणून मानतात संतांचे संगती संतांचे संगती मनोमान ज्ञानदेवा गोरी संगती सज्जने ज्ञानदेवा गोरी संगती सज्जने ज्ञानदेवा गोरे संगती सज्जने ज्ञानदेवा गोरी संगती सज्जने हरि से जगवानी आत्मतत्व हरि से जगवानी आत्मतत्व हरि मुखे बना 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 हरि निसेदाने आत्मतत्व हरि निसेदाने आत्मतत्व हरि मुखे बना 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 Ah
खाली बसा खाली एक मिनिट 2 मिनिट खाली बसा हो भाऊ इकडे भाऊ तळ्यातील मारुती संस्थान या ठिकाणी परमेश्वर कृपेने महारुद्र महाराज मंदिरामध्ये या ठिकाणी आयोजित असणारा जनार्दन स्वामी आणि ब्रह्मीभूत रंगनाथ गुरुजी परभणीकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलेला हा सप्ताह